नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळंच इन मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल आमचा पावणादेवी मंदिराचा दारिस्त्यामधला। आज आम्ही आलो आहे नाटळ गावात आणि हे तुम्ही मागे बघू शकता किती सुंदर मंदिर आहे बघा, शिवलिंगाच्या आकाराचं। तर हे आहे नाटळचं श्री रामेश्वर मंदिर। तर चला आता मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो। मित्रांनो, चला आपण आतलं आता रामेश्वराचं दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसरही बघून घेऊया। तर मित्रांनो, हा आहे मंदिराचा मुख्य सभामंडप। खूपच सुंदर आणि भव्य असा हा सभामंडप आहे। इथे हरिनामाच्या सप्त्याच्या वेळेस हे मंदिर खूपच सुंदर प्रकारे सजवले जाते व इकडची रोषणाई ही बघण्यासारखी असते। या पूर्ण मंदिराचं बांधकाम ही अतिशय सुंदर आहे मित्रांनो। जर तुम्ही जागोजागी बघाल तर तुम्हाला सुंदर असे नक्षीदार कोरीव काम बघायला मिळते। तर चला आता जाऊया आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात। मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताच तुम्हाला खाली सुंदर अशी रामेश्वराची पिंडी दिसते। मित्रांनो, खूप सुंदर असं हे मंदिर आहे। खूपच शांत वाटते इकडे आल्यावर। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातही तुम्हाला सुंदर असं कोरीव काम बघायला मिळतात। या सांग तो येऊ तर या मंदिराच्या परिसरात अजूनही काही मंदिरे आहेत, ती मी तुम्हाला दाखवतो आता। चला। तर हे आहे श्री भगवती मंदिर।
हे आहे इकडे नाटकुळ मंदिर. मित्रांनो, हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि इथे आल्यावर अगदी शांत आणि प्रफुल्लित असे वाटते. तर तुम्ही या मंदिराला येऊन भेट द्या. हे मंदिर कणकवली तालुक्यापासून 17 किलोमीटर लांब नाटळ या गावात आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं हे नाटळचं श्री रामेश्वर मंदिर? होतं की नाही सुंदर? मला तर खूप आवडलं. एवढं छान मंदिर, इथे आल्यावर एवढं शांत वाटलं. आणि इकडचं कोरीव काम, मंदिरातलं कोरीव काम बघून तर एकदमच हरावून गेलोय मी. तर तुम्हीही नक्की या मंदिराला भेट द्या, तुम्हालाही खूप आवडेल. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला की नाही. आणि असेच मी भरपूर कणकवलीमधले अजून व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची मी लिंक इकडे दिलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या एंडलाही दिसेल. तर आजचा व्हिडिओ जर आवडलाय तर नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.